नॅशनल पार्क आणि आपण ब्रेकफास्ट झाला आपला 1-2 तासात आपण फ्रेश अप व्हायला हॉटेलला आलो होतो. आता पूर्ण ग्रुप जमा होतोय आपल्या इकडे. आपल्या गाड्यांचा ताफा रेडी आहे. 1 2 3 4 5 6 7 8 ऑल इनोवा क्रेस्टाज. मंडळी फर्स्ट आपण आलो आता ऑर्किड गार्डन मध्ये आणि आपल्याला आपला दादा भेटलाय. सागर बघा मंडळी किती सुंदर गार्डन आहे. मंडळींना इथे एक एक फ्लावरची एक एक फुलाची पूर्ण जन्मापासून मृत्यूपर्यंत काय काय देऊन जातो कसं आहे सगळी इन्फॉर्मेशन दिली जाते इथे या गार्डनमध्ये. ये जनरली सैंडरी कहते हैं आप लोग गूगल में भी सर्च कर सकते हैं फोटो खींचने के लिए ये जनरली सैंडरी पक्षी जैसे बनाते हैं. दिस इज फर्स्ट स्टॉप ऑफ गार्डन आणि त्याच्या पुढे म्युझियमला जाऊ आपण बाजूलाच आहे. देन नेक्स्ट आपण चाललो आता आसाम नॅशनल म्युझियममध्ये. काय आसाम नॅशनल म्युझियममध्ये बघूयात आपण. वाव और यहाँ पे हमारे अलग अलग नेचुरल डाई आइटम कपड़े में कलर बघा भांडी वाद्य हुक्का पॉट्स काऊ मिल्किंग पिंजरे साथ ही साथ आप लाइक अगर कोई भी अपना ऐसा कपड़ा है जिसको धोने से कलर जाता है लाइक बांधनी उसको धोने से हमेशा कलर जाता है उसको कलर के वक्त थोड़ा सा धोने से पहले उसके बाद पानी में 15-20 मिनट रखते. हे काय आहे फ्लाय शटल लूम मशीन. आणि या ग्रुपमध्ये एक सेलिब्रिटी आहेत तुम्हाला दाखवतो मी. ऑर्चिड गार्डनमध्ये 101 फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. हाथी जो है वो अहंकार को दर्शाता है. अगर आप में अहंकार आता है तो उसको दमन किया जाता है नरसिंह द्वारा और इस दुनिया की मोह माया के बंधन से आपको निकालता है भागवत का मार्गदर्शन. तो उसको सबसे ऊपर. और ये वाला जो है ये पारिजात हरणनाट है जिसको लिखा है अगर पेड़ की छात हो जिस पेड़ से अगरबत्ती और परफ्यूम करना है आपके पास 58 साल पूरा गए. आपको पारिजात हरण के बारे में पता ही होगा क्योंकि मैंने सुना है महाराष्ट्र का जो पारिजात फूल है वो श्री कृष्ण के द्वारा तो ये वही. और उस तरह से हमारे सूर्य आता आपलं ऑर्चिड गार्डन झालंय बघून. आता आपण लंचला चाललोय इकडेच चाललंय. गार्डन संपलं पण फुलं नाही संपत आहेत. ओके या इकडे लंच आपला लंच बघा इकडे लंच चालू आहे आणि इकडे समोरच प्रोग्राम चालू आहे. व्ह्यू डान्स
संपला. हे आपला लंच झाला. आता लंच करून आपण चाललोय जंगल सफारीसाठी. बघू शकता जिप्सी असते ही पुढे चालली. मला इकडनं दाखवतो मी. पब्लिक मागे उभी आहे. बघू आता आपल्याला कोणते कोणते प्राणी दिसत आहेत, कोणते कोणते नाही. लाकडाचा ब्रिज. आणि पुन्हा एकदा आपल्या 8 गाड्या, 8 लाईन मध्ये गाड्यांचा ताफा. कोण नदी आहे, नदी आहे. कोणचं रिव्हर आहे? हत्ती दिसले केव्हापासून फक्त. पाऊस पडतो म्हणून सगळे प्राणी मला वाटतं गेलेत तिकडे. हातीवर व्हिडिओ घेतो. हत्तीवर हाती बरोबर व्हिडिओ घेतोय. हा कदाचित पाऊस पडतोय म्हणून सगळे प्राणी झाडाखाली लपलेत वाटतं. किंवा कुठे त्यांच्या गुफेमध्ये गेलेत. आपली गाडी पुढे घेतो. चला आपली गाडी त्यांची थोडी पुढे जायचं तेव्हा. अच्छा आपली गाडी पुढे घ्यायचं. घेतली. थोडं आगे लो उनको जरा टच. काय करते पुढे घेतात. मंडळी बघा इथे आपल्याला हरणं दिसत आहेत. या हरणांचा शिकार करायला वाघ कधी येतोय? वाघ बघायला आले तिकडे. What a beautiful यार. काय सुंदर वाटतंय ना. लाकडाचा ब्रिज. हा इथे जरा वाटतंय. लाईक हेवन. नशा पाणी होता बाहेर पडा. जंगल बघा किती सुंदर आहे. ती एक गोष्ट होती ना. तर मंडळी आपण सगळे साईट सीन करून हॉटेलला आलो. आज होता सेकंड डे आपल्या टूरचा. आणि आपण सगळे साईट सीन जे आहेत ते कम्प्लीट केले आहेत. आणि आता आपण आपल्या हॉटेलला आलोय. पण आपल्या हॉटेलमध्ये एक ग्रुपसाठी एक इकडचा लोकल व्ह्यू डान्स फॉर्म आहे. तो आपण अरेंज केला आहे आपल्या ग्रुपसाठी. तर तुम्हाला मी थोड्याच वेळात जो आहे व्ह्यू डान्स फॉर्म कसा असतो इकडचा आसामी डान्स तर तुम्हाला दाखवणार आहे. सो बघा. तो आप सभी लोग कहाँ से आए हुए हैं? महाराष्ट्र। तो आप सभी को बिहू की टीम की तरफ से मैं काजीरंगा पे यानी फिर असम पे स्वागत करता हूँ। अब जो हम लोग डांस करने वाले हैं बिहू डांस, तो बिहू डांस आप लोगों ने देखा हुआ है पहले? एक झलक देखा, पिक्चर दिखाएंगे हम. ओके, ये जो बिहू डांस हम लोग करने वाले हैं, हर स्टेट का एक कल्चर होता है, खुद का एक फोक डांस होता है. उसी तरह हम लोग का आसाम का भी एक फेस्टिवल होता है जिसको हम लोग बिहू बोलते हैं. और बिहू फेस्टिवल का मेन फोक डांस जो होता है आसामीज फोक डांस, जिसको हम लोग आसामीज में बिहू डांस बोलते हैं. तो बिहू डांस क्या होता है, बिहू क्या होता है, उसके बारे में थोड़ा बहुत इन्फॉर्मेशन देने के लिए मैं कोशिश करूंगा. अभी हम लोग को समझ में आएगा हम लोग कौन सा गाना गा रहे थे, कौन सा इंस्ट्रूमेंट यूज कर रहे थे, और हम लोग का जो बिहू है, बिहू क्या होता है. तो बिहू का मीनिंग ये होता है कि बी का मतलब है बहुत और भू का मतलब है आनंद. हम लोग बहुत सारा आनंद करते हैं, इसलिए इसको हम लोग बिहू बोलते हैं. तो असम एक कृषि प्रधान स्टेट है, तो खेत के ऊपर बेस करके ही ये बिहू असम में मनाया जाता है.
तो बिहू 3 प्रकार का मनाया जाता है असम पे। ये बिहू हार्वेस्टिंग फेस्टिवल होता है। तो फर्स्ट वाला जो बिहू है उसको हम लोग बोलते हैं बोहाग बिहू यानी फिर रंगाली बिहू। आणि आता आपला पूर्ण ग्रुप जो आहे तो बिहू डान्स करणार आहे. यांच्यासोबत तुम्ही बघा कसे डान्स करतात. बघू यांना जमतो का आपल्या ग्रुपला बिहू डान्स. राईट गाईज, आज आहे डेट 3 आणि आपण चाललो आहे टुवर्ड्स शिलाँग फ्रॉम काझीरंगा. काझीरंगा जे आहे हे आसाममध्ये येतं आणि शिलाँग जे आहे ते मेघालयमध्ये येतं. म्हणजे आज आपण आसाम स्टेट क्रॉस करून मेघालयमध्ये जाणार आहेत. तर बघूयात आजची जर्नी
टोटल जर्नी असणार आहे 275 किलोमीटर्सची. अगेन आपले रथ रेडी आहेत, म्हणजे आपल्या गाड्या रेडी आहेत. हे देखिए, हाय गाइस. ये देखो हमारे पायलट्स, देख लीजिए. देखो ना गाइस, देखो ना. बढ़िया बढ़िया. मंडळी बघा, आता आपण आलोय टी स्टेट आसाम. इंडियाचं 50% टी प्रोडक्शन जे आहे इकडेच होतं आसाममध्ये. बघा फ्रेश, आणि मंडळी आपली फोटोग्राफी करते आणि मी व्हिडिओ काढतोय. वाव. मध्ये आपण मध्ये जाऊयात मध्ये. इकडे फ्रेश आहेत, तिकडे ते का पण मला वाटतं इकडचं आहेत ना ते काढलेत, खुडलेत वाटतं. म्हणजे हे फ्रेश आलेले आहेत ना, आणि त्या साईडचं काढून नेले वाटतं विकायला फॅक्टरीमध्ये. मंडळी आता आपण पोहोचलो आपल्या फर्स्ट साईड. मस्त झोप लागलेली. बघा सगळ्या गाड्या पोहोचल्या. मंडळी काहीतरी इव्हेंट चालू आहे इकडे. फर्स्ट इंडियन सेलिंग लीग लकी होता आपल्याला बघायला भेटणार आहे. अरे आपली मंडळी काय प्रकार आहे हो, आपल्याला आतमध्ये जाऊनच कळेल. अँड गाईज पोचलो आपण आपल्या उमियम लेक फर्स्ट साईट सीन साठी. आता इकडनं आपल्याला बोटीमध्ये बसायचं आहे. मग दाखवतो मी काय ते घेऊन येऊ. असं काही प्रकार आहे सेलिंगचा. उमियम लेक मॅनमेड लेक आहे, आणि आपली इकडे जेट्टीज रेडी होत आहेत. अशा प्रकारे आपली बोटिंग झालेली आहे. मेघालय. सेलिंग वाली बोट काय अशा प्रकारे असते, आणि सगळे चॅम्पियन्स आहेत असं वाटतंय. बहुत अच्छा नज़ारा दिख रहा है. एक तो बम्बू है, बहुत पतला है. हाँ, वो वाल का साइड साइड में लगाता है. बहुत पतला, वो मैंने पहाड़ में होता है. हाँ, एकदम पतला. हाँ, कल में देखिएगा. आ गए होटल. लोक छोटे छोटे लोक आहेत. ऑटो होता इथे ऑटो रिक्षा. हाँ, ऑटो है. ऑटो है, ये छोटा छोटा गाड़ी है. छोटा छोटा. और एक तो टर्निंग लेगा तब तो हम लोग का होटल.
आणि मंडळी आता आपण पोहोचलोय आपल्या शिलाँगच्या हॉटेलला. इथे लोक बघा किती छोटे छोटे लोक. इकडनं चला इथे पुढे राईटला सरळ सरळ. शिलाँग सिटी बघा शिलाँगची लोक. मंडळी आता आपण आहोत शिलाँगच्या स्ट्रीटवर लोकल मार्केटला. बघू शकता तुम्ही शिलाँग पब्लिक कशी. मेघालय शिलाँग. मोबाईल मारतील गर्दुल्ले फिरतात तिकडे. दादा गुड मॉर्निंग मंडळी. गुड मॉर्निंग. आज आहे आपल्या टूरचा डे 4 आणि आपण चाललोय टुवर्ड्स चेरापुंजी.